नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता काल आपली पाट वेलेली आहे. बघा तुम्हाला मी शेळीपालनात एक अत्यंत महत्त्वाचा बारकावा सांगतो, म्हणजे एक नियोजनाचा एक भाग आहे हा. ही प्रत्येक गोष्ट आपल्या फार्मवरती असायला पाहिजे. आता बघा हे टॉपिकरूचा स्प्रे आहे. आता टॉपिकरूचा स्प्रे आता हे 150 रुपयाला स्प्रे आहे. ह्याच्यामध्ये लहान छोटासा पण भेटत असते, इतका छोटासा पण भेटत असतो. तो 12 महिने आपल्या फार्मवरती ठेवायचं. बऱ्याचदा काय होते बघा, शेळ्यांना काहीतरी लागलं, काहीतरी म्हणजे आता समजा तार वगैरे आता हे जाळी वगैरे आहे, कुठंतरी वरकांडलं लागलं, पायाला दुखापत होतच असते. शेळी पालन म्हणलं की अडचणी आल्याच. आणि आता हा टॉपिकरूचा स्प्रे आता काल शेळी वेलेली आहे, पाठीमागच्या बाजूनं घाण येणार. एक दिवस नाही, 10-15 दिवसापर्यंत, 20 दिवसापर्यंत घाण येत असते. आणि आपण काय करतो म्हणजे थोडंसं दुर्लक्ष करत असतो त्याच्याकडं. आणि त्याच्यामुळं होते काय, हिरवी माशी बसते, आषाढी पडते, मग ते नवीन मग ते टॉपिकरूच स्प्रे मारा, मग ते टर्पंटाईन ऑइल हे करा, म्हणजे काम वाढून जाते ते शेळीपालनामध्ये. मग ह्याला काय करायचं, हा जो टॉपिकरूचा स्प्रे आहे, हा स्प्रे थोडंसं म्हणजे कोमट पाण्यात धुवून घ्यायचं नॉर्मली, जास्त पण ताण घ्यायचा नाही, आणि थोडंसं स्प्रे वगैरे मारून घ्यायचं. जरी स्प्रे जर मारला तर आषाढी पडत नाही, मासे व्यवस्थित म्हणजे परेशान करत नाही शेळीला. हा बारकावा शेळीपालनातला. शेळीपालनामध्ये लहान लहान गोष्टीकडे लक्ष देत चला. आणि दुसरी गोष्ट, समजा आषाढी जरी पडली, मुळात आषाढी पडेपर्यंत ते जाऊच द्यायचं नाही, ती कंडिशन अशी द्यायचं नाही आपल्या फार्मवरती आषाढी पडत. आणि समजा बायचान्स पडली, होऊ शकतं शेळीपालनामध्ये, असं काहीच नाही की म्हणजे प्रत्येक गोष्टी. तर बघा आता टर्पंटाईन ऑइल, हे बघा टर्पेंटाईन ऑइल आहे, आयुर्वेदिक आहे, हां आयुर्वेदिकच आहे. अजून काय करायचं, एक 2 ते 3 ml जर त्या जिथं आषाढी पडली त्या ठिकाणी जर सोडलं, 1-2-3 वेळेस, 1-2 दिवसमध्ये, 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण ते आळ्या आपोआप बाहेर येतात. किंवा थोडंसं चिमट्याच्या साईडनं आळी काढून वरती हे जर सोडलं, टाकलं वरी ऑइल, 100% ती आषाढी कव्हर होऊन जाते. आणि वरती टॉपिकवरचा स्प्रे मारून मोकळं व्हायचं जर आषाढी पडली तर. आणि जर तुम्ही जर स्प्रे जर मारला टॉपिकवर स्प्रे, तर अजिबात आषाढी पडत नाही, माशा वगैरे परेशान करत नाही शेळीला, जेणेकरून व्यवस्थित होत असते सगळ्या गोष्टी. हा शेळीपालनातला अत्यंत महत्त्वाचा बारकावा आहे. बरेच जण काय करतात, ह्या गोष्टीकडे इग्नोर करतात आणि त्याचं म्हणजे नुकसान होते शेळीपालनामध्ये. मला हेच सांगायचं आहे. तर पिल्ला आहे, पिल्लाला ग्राईप वॉटर वगैरे व्यवस्थित पाजलेला आहे, एकदम मस्त संगोपन चालू आहे शेळ्यांचं. मला हेच सांगायचं होतं की व्यवस्थित आपल्या धनाची व्यवस्थित काळजी घ्या. आता खुराक वगैरे, आता खुराकाचा व्हिडिओ, आता आपण मका वगैरे आणलेले तुम्हाला दाखवतो. काल आपण शेंगदाण्याची पेंड पण आणलेली आहे. बघा आमच्याकडे 45 रुपये किलो भेटली ह्यावेळेस शेंगदाण्याची पेंड. तर इथं शेंगदाण्याची पेंड तुम्हाला दिसत असेल. आणि 30 किलो आपण मका आणलेले आहेत, त्याच्यामध्ये पिवळा मिक्स करणार आहोत, ज्वारी मिक्स करणार आहोत, गहू सोयाबीन मिक्स करून एक परिपूर्ण असा आहार आपण शेळ्यांना देत असतो. आता इथून पुढे 2 महिने, कारण बघा 6 ते 7 दिवसामध्ये आता आपल्या सर्व शेळ्या येणार, म्हणजे फारवरती पिल्ले येणार. मग 2 महिन्यापर्यंत एकदम टॉप क्वालिटीचा जबरदस्त असा खुराक देणार त्या शेळ्यांना. आणि 3ऱ्या महिन्याच्या नंतरच लागवड करणार. मग सांगायचं उद्देश असा शेळीपालनामध्ये, हे जे बारकावे जे आहेत ना, लहान लहान गोष्टी, ह्या खूप बेजार करतात नंतर. त्याच्यामुळं आहे तोवरच कव्हर करून घ्यायचं, होऊ नये म्हणून काय करता येईल हेच आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पोटॅशियम परमॅंगचं पाणी असो, हे असलं आपल्या फार्ममध्ये ठेवून द्यायचं. त्याच्यामुळं काय होतंय, शेळीपालनामध्ये आपल्याला पण जास्त त्रास होत नाही. कारण कसं आहे, अशा जर सतत जर अडचणी जर तुमच्या फार्मवरती जर येत राहिल्या, तर शेळीपालकाची कोणाची हे असो मानसिकता राहत नाही शेळीपालन करण्याची, मनामध्ये निगेटिव्हिटी होत असते, किंवा शेळीपालन बंद पडण्याच्या मार्गाकडे जात असते. कारण बघा शेळीपालनामध्ये खर्च पण तितका जास्त जर झाला तर परवडत नसते. त्याच्यामुळं काय करायचं, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता पूर्ण व्यवस्थित कव्हर होणार मग ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.